ठाकरे बंधूंमधल्या विसंवादाच्या या चर्चेवरून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी नेमक्या काय भूमिका घेतलेल्या आहेत, काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूयात। उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्षप्रमुख आहेत। एकाच घरातले दोन पक्षप्रमुख आहेत। काल आदित्यांबरोबर राजसाहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही माहिती। मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं। काही अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते, त्या भाषाला मी काही म्हणणार नाही। अनुशेष राहिला होता का नाही ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणता स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे दोन ठाकरेंमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगलेली असतानाच राज ठाकरेंनी मात्र या भेटीत गैर काय असा सवाल उपस्थित केलाय। ती एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या, एक तर 3 वर्षांच्या निवडणूक आहेत, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे। आज ते सत्तेवरती आहेत, आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन, शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत, जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशी बोललो असतो, मी कशासाठी भेटलो। तर स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरेंमध्ये सुरू झालेल्या कुरबुरीवरून महायुतीच्या नेत्यांनी टीकेची संधी काही सोडली नाहीये। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झाले, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा। ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। माननीय राजसाहेबांची आणि शिंदेसाहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे, आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफाट करण्याची काही आवश्यकता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।